आपल्या मुलामुलींसाठी आपण अनुरूप स्थळे शोधताय? आता आपला शोध येथे येऊन संपतो. आता आपली चिंता संपलेली आहे. आपल्या मुलामुलींसाठी अनुरूप जोडीदार शोधण्याचा निवडण्याचं एकमेव केंद्र शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. या संस्थेमध्ये सर्व समाजातील 70,000 पेक्षा जास्त स्थळे नोंदणी असलेले असे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. संपूर्ण महाराष्ट्रात आणि कर्नाटकात प्रसिद्ध असलेले एकमेव वधूवर सूचक केंद्र म्हणजे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, ज्यांच्याकडे आहे सर्व समाजातील सर्व जाती आणि पोटजातीतील 70,000 पेक्षा जास्त स्थळांची नोंदणी. आपल्या इच्छेप्रमाणे वर्गवारी करून अनुरूप स्थळे निवडण्याची सुविधा. एक वेळा जोडले जा आणि आपलं जीवन सफल करून घ्या. हजारोंनी याचा लाभ घेतला आहे. आपणही आपल्या मुलामुलींसाठी, विधूर, विधवा, वयस्करांसाठी योग्य स्थळांची निवड करा. एक सुवर्ण संधी घेऊन येत शादीबंधन. आजच संपर्क करा. शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, लोकसंदेश न्यूज ऑफिस समोर, महाराष्ट्र स्क्रॅप जवळ, 100 फुटी रोड, सांगली. पिनकोड 416416. कस्टमर केअर नंबर 9922864545. आमच्या वेबसाईटवर स्थळे पहा. आमची वेबसाईट आहे www.shadibandhan.in. नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूयात आजची विशेष बातमी. मुंबई, ठाणे आणि अहिल्यानगर जिल्ह्याला जोडणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या माळशेज घाटात सोमवारी रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास दरड कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र दरडीचा ढिगारा रस्त्यावर आल्यामुळे घाटातील एक मार्गिका वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद झाली होती. 2.5 तासांच्या प्रयत्नानंतर रात्री 11 वाजण्याच्या सुमारास वाहतूक पूर्ववत करण्यात आले. माळशेज घाटाचा हा मार्ग कल्याण अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावरील अत्यंत महत्त्वाचा दुवा मानला जातो. या मार्गावरून दररोज मुंबई ठाणे बाजारासाठी मोठ्या प्रमाणावर भाजीपाला आणि दुधाची वाहतूक केली जाते. तसेच शेकडो प्रवासी गाड्या आणि एसटी बसेस याच घाटातून प्रवास करतात. दरड कोसळल्यामुळे या वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. घाटात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासन आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने विभागाचे विभागीय अभियंता तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. रस्ता मोकळा करण्यासाठी तात्काळ JCB मशीन पाचारण करण्यात आले. रात्री 11 वाजेपर्यंत दरड आणि मातीचा ढिगारा हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून एकाच मार्गिकेतून संथगतीने वाहने सोडवण्यात येत होती. घाटातून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांनी काळजीपूर्वक प्रवास करावा असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले होते. अखेर रात्री 2.5 तासानंतर 11 वाजण्याच्या सुमारास वाहतूक पूर्ववत करण्यात आली. त्यामुळे मोठे संकट टळले. मात्र अवघ्या काही तासांच्या रिमझिम पावसात दरड कशी कोसळली हे मात्र कळू शकले नाही. अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा.